जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर हा व्हिडिओ वेगळ्या प्रकारचा आहे मित्रांनो. ज्यांना एस टीमध्ये भरती होण्याची इच्छा आहे कंडक्टर ड्रायव्हरसाठी, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये मिस करू नका. तर मिस केलं तुम्हाला काही समजणार नाही मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आपलं कंडक्टर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मित्रांनो. तर ज्यांना एस टी महामंडळमध्ये MSRTCमध्ये कंडक्टरमध्ये फॉर्म भरायचा असेल मित्रांनो, तर त्यांच्यासाठी कंडक्टर ड्रायव्हिंग लायसन्स अत्यंत महत्त्वाची गरज आहे मित्रांनो. आता हे ड्रायव्हिंग कंडक्टर लायसन्स कसं असतं तुम्हाला पण माहीत नसेल मित्रांनो. जर आपलं जे लर्निंग लायसन्स असतं 4 व्हीलर 2 व्हीलर त्याचं लायसन्स वेगळं असतं आणि कंडक्टर ड्रायव्हिंग लायसन्स एक वेगळं असतं मित्रांनो. तर या स्क्रीनमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे कंडक्टर ड्रायव्हिंग लायसन्स हे अशा प्रकारे असतं आणि आपलं लर्निंग लायसन्स ते अशा प्रकारे असतं. असे दोन प्रकारचे लायसन्स असतात. तर ज्यांना कंडक्टरमध्ये भरती होण्याची इच्छा आहे त्यांनी सर्वात प्रथम कंडक्टर लायसन्स काढणे आवश्यक आहे मित्रांनो. तर आता कंडक्टर लायसन्स कशा पद्धतीने काढायचं आहे आणि कुठं अप्लाय करायचं आहे पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, कंडक्टर लायसन्स कसं काढायचं. बस चालवण्यासाठी बस ड्रायव्हिंगसाठी तुम्हाला जॉब जर करायचा असेल तर कंडक्टरसाठी लायसन अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर कंडक्टर लायसन कसं बनवायचं आहे आणि कसं अप्लाय करायचं आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर ते लायसन बनवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करावं लागणार आहे. तर ऑनलाईन अप्लाय कसा करायचा आहे तर तुम्हाला मी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दाखवणार आहे. तर व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक पहा. कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे, कोणत्या वेबसाईटवर जायचं आहे ते पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही कंडक्टर ड्रायव्हिंग लायसन हा तुम्ही घर बसल्या बसल्या तुम्ही काढू शकता मित्रांनो. आणि कागदपत्र कोणकोणते लागणार आहे मी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. आणि कंडक्टर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी फी किती लागणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे हे पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली साईटला मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कंडक्टर ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला काढायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला www.परिवहनसेवा.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. आणि वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला या असा इंटरफेस पाहायला भेटेल मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा ड्रायव्हर लर्निंग लायसन्स या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पहा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला भेटेल. आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पहा सिलेक्ट स्टेट नेम. तर या ठिकाणी तुम्हाला जाऊन आपलं स्टेट सिलेक्ट करायचं. कोणाचं आसाम असेल, कोणाचं बिहार असेल, कोणाचं छत्तीसगड असेल. तर मी महाराष्ट्राचं आहे तर मी महाराष्ट्र या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करतो. तर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आणि स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कंडक्टर लायसन्स सर्व्हिस या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला भेटेल. ही पूर्ण माहिती अगोदर वाचून घ्यायची आहे आणि माहिती वाचून घेतल्यानंतर त्याला मिनिमाइज करायचं आहे. आणि या ठिकाणी पहा लायसन मेनू. तर ही लायसन मेनू या ठिकाणी दिसतो तुम्हाला ऑप्शन. तर लायसन मेनूवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी असं इंटरफेस तुम्हाला पाहायला भेटेल. यामध्ये तुम्हाला लर्निंग लायसन, ड्रायव्हिंग लायसन, कंडक्टर लायसन, ते कंडक्टर लायसनवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला भेटेल. तर या ठिकाणी पहा न्यू कंडक्टर लायसन या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत आहे. तर न्यू कंडक्टर लायसन यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस पाहायला भेटेल मित्रांनो. तर या ठिकाणी पहा फॉलोविंग आर द स्टेज इन ॲप्लिकेशन सबमिशन इन using conductor license in the following order. तर फिल ॲप्लिकेशन रिक्वेस्ट डिटेल. तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागणार आहे पूर्ण. आणि अपलोड डॉक्युमेंट्स करायचे मित्रांनो. आणि अपलोड फोटो अँड सिग्नेचर इफ रिक्वायरमेंट ॲप्लिकेशन ओनली क्रायटेरिया स्टेट. या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करून तुम्हाला पूर्ण क्रायटेरिया स्टेट वगैरे सिलेक्ट करायचे. आणि चौथा ऑप्शन फॉर पेमेंट ऑफ फी. तर असे 4 प्रकार तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी ऑप्शन दिलं. या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू क्लिक केल्यानंतर तुम्हाला
अशा प्रकारे इंटरफेस पाहायला भेटेल। यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा, या ठिकाणी मोबाईल नंबर, या ठिकाणी कॅप्चर कोड आणि तुम्हाला जनरेट OTP सबमिट करायचं आहे आणि रिसेट करायचं आहे मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला हा कॅप्चर कोड या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल। कॅप्चर कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। कॅप्चर कोड टाकल्यानंतर पूर्ण कंडक्टर चा फॉर्म अप्लाय फॉर्म ओपन होईल मित्रांनो। त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती भरायची आहे। पूर्ण माहिती भरून हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पेमेंट डन करायचे, त्या ठिकाणी पेमेंट तुम्हाला डन करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, त्यासाठी तुम्हाला कंडक्टर लायसन बनवण्यासाठी कागदपत्र कोणकोणते लागणार पहा। या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस प्रूफ लागणार आहे। ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लागणार आहे मित्रांनो। एज प्रूफमध्ये किंवा पॅन कार्ड किंवा आधार कार्डच लागणार आहे आणि फर्स्ट आय सर्टिफिकेट हे तुम्हाला बनावं लागेल मित्रांनो। तर तुम्हाला RTO ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला बनावं लागणार आहे आणि फॉर्म हे मेडिकल सर्टिफिकेट आहे मित्रांनो। तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल मला फॉर्म 1A हा फॉर्म 1A द्या म्हणून। त्या ठिकाणी पूर्ण फॉर्म भरायचा आहे आणि जे त्या ठिकाणी मेडिकल ऑफिसर वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्या मेडिकल ऑफिसरची सिग्नेचर घ्यायची आहे स्टॅम्प मारून। तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म A भेटेल मित्रांनो। आणि दुसरं टुरिस्ट फोटोग्राफी, त्या ठिकाणी तुम्हाला 2 पासपोर्ट फोटो लागणार आहे आणि ह्या कंडक्टर लायसन्सची व्हॅलिडिटी 3 वर्षाची असते मित्रांनो। तुम्ही जे कंडक्टर लायसन्स जर काढलं तर त्याची व्हॅलिडिटी तुम्हाला 3 वर्ष असणार आहे। 3 वर्षानंतर तुम्हाला परत रिन्यू करावं लागणार आहे मित्रांनो। यामध्ये तुम्हाला कंडक्टर लायसन्स जर काढलं त्यामध्ये तुम्हाला कंडक्टरसाठी युनिफॉर्म मिळतो मित्रांनो आणि बॅच बिल्डर मिळतो मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला फी किती लागणार आहे, कमीत कमी फी तुम्हाला 1 ते 2 हजार रुपये लागणार आहे। तर 1 ते 2 हजार रुपये तुम्हाला कंडक्टर लायसन्स तुम्हाला घरपोच भेटेल मित्रांनो। आणि हे लायसन वेगळं असतं मित्रांनो। आपलं जे लर्निंग लायसन वगैरे असतं ड्रायव्हरचे ते लायसन वेगळं असतं आणि कंडक्टर लायसन हे वेगळं असतं मित्रांनो। तर ज्यांना कोणी काढलं नसतं कंडक्टर लायसन तर कृपया तुम्ही कंडक्टर लायसन काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढं हा फॉर्म भरण्यासाठी किंवा ST महामंडळाची भरती निघाल्यानंतर तुम्हाला पुढं कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ पाहून ते कंडक्टर लायसन काढतील मित्रांनो। तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय।